अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। दिनांक 6/4/2025 रोजी आपण वणी तालुक्यातील भांदेवाडा तीर्थक्षेत्र भांदेवाडा या ठिकाणी आलेलो आहोत। हे पावनभूमी भांदेवाडा आहे, जिथे जगन्नाथ महाराजांची जन्मभूमी आहे। या संतांची भूमी म्हटलं जाते महाराष्ट्रातला असंच एक रायगाव वणी तालुक्यातील एक भांदेवाडा गाव संतांची भूमी आहे। या ठिकाणी रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात करण्यात येतो। या दिवशी जगन्नाथ महाराज जन्म झाल्यामुळे जगन्नाथ जन्म उत्सव पण या ठिकाणी साजरे केले जाते। याच आपल्या जगन्नाथ महाराजांचे बंधू भाऊ बबनरावजी धागडकर या संस्थांचे अध्यक्ष आहेत। दादा, आपण संस्थांचे अध्यक्ष आहेत, आपले बंधू जगन्नाथ महाराज, आपण दरवर्षी जेव्हा रामनवमी उत्सव जगन्नाथ महाराज उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात, त्याबद्दल आपण काय सांगता? विजयी सद्गुरू जगन्नाथ महाराज यांचं जन्मस्थान आहे भांदेवाडा, त्यांचं समाधीस्थान भांदेवाडा, त्यांच्या आईवडिलांची समाधी भांदेवाडा। महाराजांचा दरवर्षी हा जन्मोत्सव फार मोठ्या उत्सवाने साजरा होतो। जसा रामाचा जन्म आहे अयोध्येला झाला आणि 22 जानेवारीला त्यांची प्राण प्रतिष्ठा झाली, त्या सोहळ्याला जगन्नाथ महाराजांचा जन्म सुद्धा रामनवमीच्या 12 वाजताचा आहे। रामाचा जन्म सुद्धा रामनवमीच्या 12 वाजता आहे। राम जन्म या कार्यक्रमाला मूर्ती स्थापनेला विजयी सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थांतर्फे मी स्वतः साक्षी आहे। मी 22 जानेवारीला अयोध्या येथे महाराजांच्या मूर्तीला होतो आणि फार असा मोठा महाराजांचा इतिहास या भांदेवाडा नगरीमध्ये आणि या विदर्भामध्ये जगन्नाथ महाराजांचे स्थान तीर्थक्षेत्र म्हणून अवर्ग प्राप्त संस्थान म्हणून मान्यता मिळाली आणि महाराजांचं 500-550 गावले मंदिर आहे। अजूनही नवीन नवीन गावाला जगन्नाथ बाबाचे मंदिर होत आहे। महाराज हे विधेय अवतार होता। महाराज हे दमडी बैलबंडी मध्येच राहायचे। 14 वर्षाचा क्षण जसा रामाचा वनवास होता त्याचप्रमाणे जगन्नाथ महाराजाचा वनवास हा बैलबंडीमध्ये होता। त्यांचं प्रेम हे बैलावर होतं। शंकराचा अवतार, महादेवाचा अवतार सद्गुरू जगन्नाथ बाबा हे विधेय संत होऊन गेले। बस एवढं मी सांगतो। दादा, आपण जे पालखी सोहळा आहे म्हणजे महाराष्ट्रातून या ठिकाणी पूर्ण जगन्नाथ महाराजांच्या पालख्या या ठिकाणी येत असतात, त्या तुम्ही भव्य असं पालख्याचं स्वागत करतात, त्यामुळे तुम्ही त्या पालखीवाल्यांना भावी भक्तांना काय सांगू इच्छिता? जगन्नाथ महाराजाचा हा सोहळा जवळ 500-550 गावले होते। महाराजांची दर महिन्याची 16 तारीख ही सर्व ठिकाणी त्यांचा काला होतो। त्यांचा काला म्हणजे घुगरी आणि काढा, महाराजांचा प्रसाद घुगरी आणि काढा लाखो लोक ग्रहण करते। त्या काढा आणि घुगरीसाठी लोक हजारो किलोमीटरवरून येते। महाराजांचा एक इतिहास या ठिकाणी पालखी रूप म्हणजे बैलबंडीचं रूप, दमणीचं रूप। महाराज हयात असताना त्यांचं भ्रमण हे बैलबंडीमध्येच राहतं। वित्त महाराज, विस्तारी महाराज, सोनामाय, अनुसयामाय या सर्व संतांचं भ्रमण करून ते पंढरपूरला गेले। पंढरपूरच्या रस्त्याने प्रत्येक गावाला मंदिर झालं। महाराजांचं गोपालपुरीला भव्य दिव्य मोठं मंदिर आहे। महाराजांचा प्रसार महाराजांनी स्वतः 500-550 गावले मंदिराचा इतिहास केला आणि अजूनही दररोज कुठे ना कुठे नवीन फोटो नावाचा महाराजांचा काला होतो। आज या दिवसाला कमीत कमी 2 ठिकाणी मूर्ती स्थापना आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि इकडे राडेगाव तहसीलमध्ये आजच्या दिवशी स्थापना आहे। बहुत साऱ्या पालख्या या ठिकाणी येते, अशाच पालख्या गावोगावले जाते आणि महाराजांचा सोहळा साजरा होतो। धन्यवाद। ज्यांनी सांगितलं का जो रामनवमी उत्सव आणि जगन्नाथ बाबा जन्मोत्सव आहे हा गावोगावून मोठ्या संख्येने पालख्या येतात। आपली पाण्याची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था ही सगळी व्यवस्था करते, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या उत्साहाने हा रामनवमी उत्सव साजरा केला जातात। अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। परिसराचं आराध्य दैवत सद्गुरू जगन्नाथ महाराज यांना त्रिवार वंदन करून आज 6 तारीख रामनवमी आपल्या भगवंताचा जन्मदिवस आणि तो आपण चांगल्या थाटामाटाने या ठिकाणी साजरा करत आहोत। आज या ठिकाणी उपस्थित गेल्या 5-6 दिवसापासून आमचे प्रशांत महाराज भोयर या ठिकाणी आपल्या भक्तिमय वाङ्मयातून जगन्नाथांचा प्रसार त्यांनी केलेले कार्य प्रचाराच्या माध्यमातून प्रशांत महाराज आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून असो, भजनाच्या माध्यमातून असो
ते आपल्याला ज्ञानरूपी भक्ती भावसागर या ठिकाणी उपस्थित झाला आहे. मी या सर्व भाविक भक्तांचं जगन्नाथ महाराजांच्या सगळ्या भाविक भक्तांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आज जगन्नाथ महाराजांच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या जन्मदिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आज या ठिकाणी आमचा सपत्नीक सत्कार केला, याबद्दल मी संस्थांचे अध्यक्ष आदरणीय गोविंदरावजी धानोरकर आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि आज या ठिकाणी महाराजाच्या कृपेने मला जी संधी मिळाली आमदार बनायची, आपल्या सर्वांचा आशीर्वाद, आपल्या सर्वांचं प्रेम या ठिकाणी मला मिळालं आणि आशीर्वाद रूपी जे मतदान आपण सर्वांनी केलं, याचं खरंच मी आपलं भाग्य समजतो. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो की आपण जे काही मला पद दिलं, गेल्या 20 वर्षापासून मी या ठिकाणी काम करत आहोत आणि भगवंताची कृपा या 25व्या वर्षात झाली, आपल्या सर्वांची कृपा झाली आणि त्याचं संधीचं सोनं करायचं काम या ठिकाणी मला दिलं आहे. आणि आपल्या विश्वासाला खरा ठरेल, जगन्नाथाच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या कामात पडेल एवढीच आज या ठिकाणी जगन्नाथ चरणी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असाच राहो आणि माझ्याकडून आपल्या या परिसराचं चांगलं कार्य घडो एवढीच प्रार्थना आज या जगन्नाथ चरणी करतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो. जय जगन्नाथ.